या शहरामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं प्रतिनिधित्व आपल्या या नवी मुंबई शहरामध्ये आहे आणि हे सर्व लोक या शहराचा विकास कोण योग्य पद्धतीने करू शकतो, हे शहर कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे हे या शहरातल्या नागरिकांना माहिती आहे. आणि आता तर आपलं सरकार हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. देशामध्ये यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राची प्रगती गतिमान करणारं महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आणि सातत्यानं आपल्या शहराला विविध क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर घेऊन आपल्या शहराला सुरक्षित ठेवणारं एकमेव नेतृत्व आदरणीय गणेशजी नाईक साहेब या सगळ्यांच्या त्या ठिकाणी नेतृत्वाखाली आज आपल्या नवी मुंबईचा चांगला विकास साधला जाईल. आज उमेदवार देखील आपले सगळे चांगले आहेत. अनेक लोक कोविडच्या काळामध्ये फार्म हाऊसवर होते, परंतु फार्म हाऊसवर न राहता आपल्या जनतेची सेवा करण्याचं काम सगळे म्हणजे आज माझ्या समवेत असलेल्या सर्वच घटक किंवा समोर असलेले घटक उमेदवारांच्या घरातील परिवार या सगळ्यांनीच आपल्या शहराला सुरक्षित ठेवण्याकरता अत्यंत महत्वाची भूमिका या संपूर्ण शहरामध्ये राबवली. त्यामुळे मला विश्वास आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तळवली गाव काही जण गृहीत धरतात. तळवली गाव आमच्या नात्याचं गाव, काही काम करा नका करू, मुलांना कामावर लावा नका लावू, काम द्या नका देऊ, नोटीसी पाठवा तरी काय नाही, त्यामुळे तरी पण आम्हाला लीड मिळेल अशा भ्रमामध्ये विरोधक आहेत. परंतु यावेळेस त्यांना धडा शिकवल्याशिवाय हे तळवलीकर राहणार नाही हा माझा विश्वास आहे. लोकांची ससे ओलपट केली, उगाच असलेल्या नसलेल्या लोकांना नोटिसा पाठवल्या गेला, कोर्ट कचेरी करायला लावली आणि तेव्हा मग कोणाला तरी उचकावणं आमच्या पक्षात येण्याकरता, कोणाचं तरी नामोहरण करण्याकरता आणि आता तर त्या ठिकाणी ते हात हलवत आहेत, नोटिसा आल्यात फाडून टाका, अरे तुमची गुडघे फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा संदेश त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच द्यायला पाहिजे. कारण यांचे विचार अविचारी आहेत. म्हणजे फक्त म्हणजे फोन लावायचे, अरे कोण बोलतंय ऐका, आणि त्याच्यानंतर इलेक्शन झालं की मग ते गोष्टी लोक विसरून जातात. परंतु असे अनेक असे चुकीचे लोक येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या परिसरात येतील आणि भूलथापा देतील. परंतु आपलं जे खरं सोनं आहे ते आपण त्या ठिकाणी समजलं पाहिजे. येणाऱ्या इलेक्शनमध्ये तळवळीतील संपूर्ण जनता आणि त्याचबरोबर आपल्या नेतृत्वाचं काम कमळ घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना करायचं. कारण मताची किंमत काय असते आणि एखादं मतदान कमी झालं तर काय होतं ते संदेश नायकांना. त्यामुळे खूप गर्दी होती, सगळी लोक आपलीच आहेत, काहीच करायला नको अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपण राहून जमणार नाही. आपल्याला एक मत कमी पडणार आहे आणि आपण जास्तीत जास्त आपल्या घरातले शेजाऱ्यांचे जी काही मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे ती 100% झाली पाहिजे असा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे. मला विश्वास आहे की 15 तारखेला खूप मोठ्या संख्येनं तळवली गावातून मतदान होईल आणि 16 तारखेला सगळ्यात जास्त या पूर्ण पॅनलमध्ये लीड कुठून मिळाला तो तळवलीमधून मिळेल असा विश्वास व्यक्त करतो.